नवीन शाळा सुरू झाली की बघा, पालकांच्या हातात एक मोठीच्या मोठी लिस्ट येते. मुलांचे गणवेश, वह्या, पुस्तकं, काय काय नाही. आणि बऱ्याच वेळा असं होतं की हे सगळं एका ठरलेल्या दुकानातूनच घ्या, असं सांगितलं जातं. पण हे खरंच बंधनकारक आहे का? तर याच विषयावर एक महत्त्वाचा सरकारी आदेश आलाय आणि तो काय म्हणतोय हेच आपण आज सविस्तरपणे पाहणार आहोत. हो, हाच तो प्रश्न आहे जो जवळजवळ प्रत्येक पालकाला दरवर्षी पडतो, की बाबा शाळा सांगतीये त्याच दुकानातून गणवेश, स्टेशनरी, पुस्तकं हे सगळं घेणं खरंच गरजेचं आहे का? म्हणजे शाळा अशी सक्ती करू शकते का? चला, याच प्रश्नाचं अगदी नेमकं उत्तर शोधूया. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे या कागदपत्रामध्ये. हो, हे आहे शिक्षण संचालनालयाचं अधिकृत परिपत्रक. आणि याच समस्येवर अगदी स्पष्ट आणि थेट निर्देश दिलेले आहेत. तर मग चला बघूया की यात नेमकं काय लिहिलंय. ओके, तर हा जो सरकारी आदेश आहे याचे मुख्य मुद्दे तरी काय आहेत? म्हणजे शाळा आणि पालकांसाठी यात नेमके काय नियम घालून दिले आहेत? चला, तेच आता सविस्तरपणे बघूया. यातला सगळ्यात महत्त्वाचा, अगदी कळीचा मुद्दा तो हा आहे. या आदेशानुसार कोणतीही खाजगी शाळा पालकांना कोणत्याही विशिष्ट दुकानातून किंवा विक्रेत्याकडून शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती करू शकत नाही. अगदी स्पष्ट आणि सरळ नियम आहे हा. आणि लक्षात घ्या, ही बंदी फक्त गणवेशापुरती मर्यादित नाहीये. नाही, यामध्ये गणवेश, स्टेशनरी, वह्या, पुस्तकं म्हणजे शाळेला लागणारं सगळं शैक्षणिक साहित्य येतं. याचा सरळ सरळ अर्थ काय? तर पालकांना हे सगळं साहित्य खुल्या बाजारात कुठूनही खरेदी करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. आता वाटेल की हे आम्ही आमच्या मनानी सांगतोय का? तर नाही. या परिपत्रकातले मूळ शब्दच बघूया. त्यात अगदी स्पष्टपणे म्हटलंय की शाळांनी पालक किंवा विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापनाने निवडलेल्या विशिष्ट दुकानातून गणवेश, स्टेशनरी आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यास भाग पाडू नये. बघा, यातली भाषा किती थेट आणि स्पष्ट आहे. ठीक आहे, नियम तर कळला. पण हे नियम नक्की कोणाकोणाला लागू होतात? म्हणजे कोणकोणत्या शाळांना हे पाळावं लागेल? चला, याची व्याप्ती काय आहे ते बघू. तर बघा, ह्या आदेशाची व्याप्ती खूपच मोठी आहे. हे नियम राज्यातील सगळ्या खाजगी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना लागू आहेत. इतकंच नाही, तर शाळेचं व्यवस्थापन कोणतंही असो किंवा मग बोर्ड कोणतंही असो, म्हणजे स्टेट बोर्ड असो, CBSE असो किंवा ICSE, सगळ्यांना हे नियम पाळावेच लागतील. आणि महत्त्वाचं म्हणजे यात प्रत्येकाची जबाबदारी अगदी नेमकेपणाने ठरवून दिली आहे. शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी काय? तर त्यांनी सक्ती करायची नाही. पालकांचा हक्क काय? तर त्यांना खुल्या बाजारातून कुठेही खरेदी करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. आणि शिक्षण अधिकाऱ्यांची जबाबदारी तर या नियमांचं पालन होतंय की नाही हे त्यांनी तपासायचं. आता बघा, नियम बनवणं एक गोष्ट आहे, पण त्याची योग्य अंमलबजावणी होणं ही दुसरी आणि जास्त महत्त्वाची गोष्ट आहे, बरोबर? तर मग हे नियम पाळले जातायत की नाही हे बघण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे? चला, आता त्यावर बोलूया. तर ही जबाबदारी आहे शिक्षण अधिकाऱ्यांची आणि त्यांच्यासाठी एक स्पष्ट कार्यप्रणालीसुद्धा ठरवून दिली आहे. पहिली पायरी, त्यांनी शाळांना भेटी देऊन तपासणी करायची. दुसरी पायरी, शाळा पालकांना एकाच दुकानातून खरेदीसाठी सक्ती करत नाहीये ना याची खात्री करायची. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, जर नियमांचं उल्लंघन होत असेल तर त्या शाळेवर योग्य ती कारवाई करायची. अगदी सरळ, सोपी प्रक्रिया आहे. आणि ह्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते, हा काही अगदीच नवीन नियम नाहीये. खरं तर हा आदेश 11 जून 2004च्या एका जुन्या सरकारी निर्णयालाच पुन्हा एकदा दुजोरा देतोय. म्हणजे काय? तर हा नियम खूप आधीपासून अस्तित्वात होताच. या परिपत्रकामुळे फक्त शाळांना त्याची पुन्हा एकदा आठवण करून दिलीय. तर मग या सगळ्या माहितीमधून लक्षात ठेवण्यासारखा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता? चला, आता या सगळ्या चर्चेच्या साराकडे येऊया. आणि या संपूर्ण चर्चेचं सार एका वाक्यात सांगायचं तर ते हे आहे: खरेदीचं स्वातंत्र्य हा पालकांचा हक्क आहे. हो, ही शाळेने दिलेली कोणतीही सवलत नाहीये, तर हा सरकारी आदेशाने दिलेला एक कायदेशीर अधिकार आहे. तर आता ही माहिती तर मिळाली, पण यातूनच एक शेवटचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. आपल्या आजूबाजूच्या, आपल्या परिसरातील शाळा ह्या नियमांचं पालन करत आहेत का? कारण ही जागरूकता हेच या नियमांचा योग्य अंमलबजावणीचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे.